राज्य सरकारनं बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा आणि इतर प्लास्टिकच्या साहित्याचा तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये बेसुमारपणे वापर सुरू आहे। कारवाईची भीती नसल्याने पंढरीला प्लास्टिकचा विळखा पडलेला आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूया। राज्य प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सरकारने प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली। याचा वापर करणाऱ्यांवर 5,000 ते 25,000 रुपयांपर्यंत दंड लागतो। स्थानिक महानगरपालिका आणि नगरपालिकांवर कारवाईची जबाबदारी आहे, पण तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये मात्र प्लास्टिक पिशव्या बंदीचा पुरता बोजवारा उडालाय। पंढरीत दररोज हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात। भाविक असो किंवा स्थानिक पंढरपूरकर, प्रत्येकाच्या हातात प्लास्टिक पिशव्या दिसून येतात। शहरात पडलेल्या कचऱ्यामध्ये 90% प्लास्टिकच्या पिशव्या आहेत। त्यामुळे पर्यावरण प्रेमी चिंता व्यक्त करतायत। पंढरपूर शहरामध्ये जिकडे तिकडे पाहाल तिथे वारकरी येत असतात संपूर्ण महाराष्ट्रामधून, परंतु घाणीच्या साम्राज्यामध्ये पाहतो की 90% हे प्लास्टिकच असतं। प्लास्टिक मध्ये अन्न असतं, ते अन्न खायच्या उद्देशाने जनावर जाऊन खातात आणि त्यांच्या पोटामध्ये त्रास होतो। अशी जनावर त्या ठिकाणी दगावतात आणि प्लास्टिक हे रिसायकल न होणारी गोष्ट आहे। चंद्रभागा नदीपात्रातही सर्वत्र प्लास्टिकचं साम्राज्य पसरलंय, तर शहरातील कचरा कुंड्यांमध्ये प्लास्टिकच दिसतं। त्यामुळे प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी या मागणीसाठी वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे। निर्माण होणारा जो प्लास्टिकचा कचरा आहे त्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावण्याची सुद्धा प्रशिक्षण हे प्रशासनाकडून नागरिकांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून रस्त्यावरती अस्ताव्यस्त पद्धतीने तो प्लास्टिक कचरा पडणार नाही आणि त्याचा पर्यायाने मुक्या जनावरांना किंवा पर्यावरणाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही। 2018 साली प्लास्टिक बंदीचा कायदा लागू झाल्यापासून पंढरपूर नगरपालिकेने फक्त 500 किलो प्लास्टिक कॅरी बॅगवर कारवाई केली। ही कारवाई नक्कीच आश्चर्यकारक आहे। दररोज शेकडो किलो प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असताना नगरपालिकेचं मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसतंय। शहरातील ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होतो त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ज्या वापर केल्या ठिकाणी जिथे साठे त्या साठ्यावर छापे मारण्यात आले होते। 400 ते 500 किलो प्लास्टिक या ठिकाणी जप्त केलं आहे। नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की आपण प्लास्टिकचा वापर करू नये, जास्तीत जास्त कागदी पिशव्या व इतर पिशव्यांचा आपण कापडी पिशव्यांचा वापर करावा। प्लास्टिक पिशव्यांचा पर्यावरणाला धोका तर आहेच, राज्यमातेचा दर्जा असलेल्या गोमातेच्या गोवंशालाही धोका आहे। बऱ्याच वेळा गाय, बैल, मोकाट जनावरं पिशवीसह कचरा खातात। त्यामुळे त्यांच्या पोटात प्लास्टिक जाऊन अनेक जनावरं मृत्युमुखी पडली आहेत। अशात सरकारनं फक्त कायदा करून चालणार नाही, तर त्याची कडक अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। अभिराज उपाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।